ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, आपला स्वर्गीय पिता किती प्रेमळ आहे, किती संवेदनशील आहे, किती दयाळू आहे, ममताळू आहे, क्षमाशील आहे, याचा प्रत्यक्ष अनुभव आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला देत आहे. आपला स्वर्गीय पिता कसा दिसतो, आपला स्वर्गीय पिता नक्की काय करतो आणि आपल्या स्वर्गीय पित्याचं स्वरूप किंवा रूप कसं आहे, स्वभाव कसा आहे, हे आता आपल्याला कुठे जाऊन पाहण्याची गरज नाही. स्वतः प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपला परमेश्वराचं प्रतिबिंब दिसत आहे. आज प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गीय पित्याचं रूप आपल्या समोर ठेवत आहे आणि आपला परमेश्वर हा नेहमी आपली गरज जाणत असतो आणि वेळेवरती आपली गरज देखील भागवत असतो. हे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला दाखवून देत आहे. त्याचा शब्द ऐकण्यासाठी आलेल्या लोकांची प्रभू केवळ शारीरिकच गरज भागवत नाही, तर त्या शारीरिक गरजा बरोबरच तो त्याची आध्यात्मिक गरज देखील भागवतो. एका बाजूला आध्यात्मिक गरज भागवत असताना प्रभू येशू ख्रिस्ताला जाणीव होत आहे की हे लोक खरोखर भुकेलेले आहेत, तहानलेले आहेत. आध्यात्मिक जेवण सेवन केल्यानंतर आता त्यांना शारीरिक जेवणाची गरज आहे, अन्नाची गरज आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्याकडे कानाडोळा करत नाही, तर केवळ 2 किंवा 3 भाकरीच्या जोरावरती आणि माशांच्या साह्याने तो त्यांना आशीर्वाद देतो आणि 5000 लोकांना तो जेवण देतो. येथे चमत्कार केवळ एकाच गोष्टीमुळे घडत आहे. ती गोष्ट म्हणजे कोणीतरी उदार होतो, कोणीतरी आपल्या जवळ असलेली भाकरी प्रभू येशू ख्रिस्तासमोर ठेवतो, कोणी जवळ आपल्या जवळ असलेले मासळी प्रभू येशू ख्रिस्तावरती येऊन ठेवतो आणि केवळ त्यांच्या उदारपणामुळे आपला स्वर्गीय पिता अजून देखील उदार होत असतो. म्हणजेच परमेश्वर आध्यात्मिक गरज भागवत असताना लोकांची शारीरिक गरज भागवत आहे, पण त्याचबरोबर लोकांकडून देखील प्रभू येशू ख्रिस्त एका मदतीची किंवा सहयोगाची गरज मागत आहे किंवा अपेक्षा करत आहे. जोपर्यंत प्रभूच्या हातावरती आपण हात ठेवणार नाही, जोपर्यंत प्रभूच्या पावलावरती आपण पाऊल ठेवणार नाही, तर तो चमत्कार होणे अशक्य आहे. चमत्कार एकाच गोष्टीद्वारे होऊ शकतो, जेव्हा परमेश्वर आणि मनुष्य यांच्या दोघांची सांगड होते, दोघांच्या मदतीचा हात एकमेकाला भिडला जातो, तेव्हा मात्र तेथे चमत्कार होत असतो. प्रभू येशू ख्रिस्ताने चमत्कार केलाच, त्याच्यामध्ये तिळभरही शंका नाही. परंतु तो चमत्कार करण्यासाठी ज्या व्यक्तीने हातभार लावला होता त्या व्यक्तीला आपण उदार व्यक्ती असे म्हणतो, कारण त्याने आपल्या जवळ असलेलं ते सर्वस्व प्रभू येशू ख्रिस्ताला अर्पण केलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताने जे काय होतं त्याला आशीर्वाद देऊन मगच चमत्कार करून 5000 लोकांना भोजन दिलं. आजचं हे शुभ वर्तमान आपल्या सर्वांना सांगत आहे की आपला स्वर्गीय पिता हा प्रेमळ आहे आणि तो प्रत्येक क्षणाला आपली शारीरिक आणि आपली आध्यात्मिक गरज भागवत असतो. आणि दुसऱ्या बाजूला प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, जसा मी उदार आहे तसाच तुम्ही देखील आपल्या जीवनामध्ये उदार राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण सरळ हाताने देणारे आणि इतरांना मदत करणारे व्यक्तीच्या जीवनामध्ये परमेश्वर भरभरून देत असतो. जितक्यांदा आपण देतो त्याच्या डबल परमेश्वर एका आशीर्वादाच्या रूपाने, ब्लेसिंगच्या रूपाने परमेश्वर आपल्याला परतफेड करत असतो. आणि म्हणून देणारा हा नेहमी आनंदी असतो, त्याच्या चेहऱ्यावरती एक आनंद झकाकत असतो. आज प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे आपण देखील आपल्या जीवनामध्ये उदार बनण्याचा प्रयत्न करूया. लोकांची आध्यात्मिक गरज भागवत असताना, शारीरिक गरज भागवत असताना आपण देखील मोठ्या मन दाखवून उदार बनून इतरांना मदत करण्याचा प्रयत्न करूया. आणि जेव्हा आपले उदारपण, आपली मदतीचे हात इतरांपर्यंत पोहोचणार, तेव्हा परमेश्वर तिथे मोठा चमत्कार घडून आणणार आहे. परमेश्वर केवळ 5000 लोकांचीच नाही, तर अनेक लोकांची शारीरिक आणि आध्यात्मिक गरज भागवणार आहे. आपण प्रभू येशूच्या या उदारपणाबद्दल त्याचा आभार मानूया, त्याच्यावरती विश्वास ठेवूया आणि त्याच्याप्रमाणे आपण देखील आपल्या जीवनामध्ये उदार होण्याचा प्रयत्न करूया. आमेन.